वेलकम टू ऑल स्टुडंट. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टूल्स ऑफ ॲनालिसिस स्टेटमेंट हे आपण पाहिलेलं होतं. त्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट हे पाहिलेलं होतं. कोणत्याही संस्थेच्या व्यवस्थापनाला सांख्यिकीय माहिती पुरवण्यासाठी आणि व्यवस्थापनाला संस्थेच्या विविध विभागातील वित्तीय नियोजन करण्यासाठी अशी आकडेवारी किंवा संख्यात्मक माहिती व्यवस्थापनाला पुरवावी लागत असते. पारंपरिक वित्तीय जे स्टेटमेंट तयार केले जातात त्यामध्ये व्यापार लेखा, लाभालाभ लेखा आणि स्थिती विवरण ही तयार केली जातात. ही जी फायनान्शियल स्टेटमेंट आहेत ही हिस्टॉरिकल डाटा माहितीवर आधारित तयार केलेली असतात. होऊन गेलेल्या खर्च किंवा उत्पन्नाच्या आधारावर ही स्टेटमेंट तयार केलेली असतात. परंतु भविष्य काळातील नियोजनासाठी, निर्णय घेण्यासाठी याचा काय उपयोग होतो किंवा यावर आधारित कसे निर्णय घेतले जातील यासाठी विविध साधनांच्या माध्यमातून, विविध टेक्निक्स अँड टूल्सच्या माध्यमातून व्यवस्थापनाला ही संख्यात्मक माहिती, सांख्यिकीय माहिती पुरविली जाते. ही फायनान्शियल माहिती पुरवण्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट तयार केले जातात. त्यामध्ये कॉमन साईज स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, ट्रेंड ॲनालिसिस स्टेटमेंट हे 3 तयार केले जातात. पैकी या ठिकाणी कॉमन साईज स्टेटमेंट तयार करून हे पाठवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपली संस्था किती सुदृढ राहील आणि भविष्यामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहून फॉर एव्हर जास्तीत जास्त कालावधीसाठी आपली संस्था कशी पुढे राहील याचा विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थापन निर्णय घेत असतं. त्यासाठी आपल्या समान उत्पादन करणाऱ्या समान इन्स्टिट्यूटमध्ये आपली लायबिलिटी आणि बाजूच्या संस्थेची लायबिलिटी, आपली संपत्ती आणि बाजूच्या समान काम करणाऱ्या संस्थेची संपत्ती यामध्ये काय फरक आहे, दोन्हीमधला अभ्यास केला जातो, त्याचं ॲनालिसिस केलं जातं, विश्लेषण केलं जातं आणि आपली संस्था कितपत योग्य आहे किंवा असेटच्या बाबतीत कमी आहे का किंवा लायबिलिटीच्या बाबतीत जास्ती झालेली आहे का, या सर्वाचा अर्थबोधन करण्यासाठी कॉमन साईज ॲनालिसिस स्टेटमेंट तयार केलं जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे ॲनालिसिस म्हणजे काय? द ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल फिगर्स indicate financial health and sound view of concerned enterprise. After process of management account, these financial figures show the vital role of each items of figures in institution, and also this data of percentage provided through management account to concerned management for decision making process. व्यवस्थापनाला निर्णय प्रक्रिया करण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटच्या माध्यमातून वित्तीय डाटा माहिती ही पुरवली जात असते. वित्तीय आकडे, संख्या पुरविल्या जात असतात आणि ह्या संख्या पुरवण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटमध्ये या टूल्सच्या माध्यमातून विश्लेषण केलं जातं आणि विश्लेषण करून, अर्थबोधन करून या ठिकाणी सगळी माहिती व्यवस्थापनाला पुरविली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, टूल्स ऑफ ॲनालिसिस स्टेटमेंट या ठिकाणी जे 3 टूल्स आहेत, कोणकोणते? कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, त्यानंतर कॉमन साईज स्टेटमेंट आणि ट्रेंड ॲनालिसिस स्टेटमेंट, हे 3 ॲनालिसिस स्टेटमेंट चे साधनं आहेत. पैकी
कॉमन साईज ॲनालिसिस स्टेटमेंट हे काय आहे आणि त्याचा उपयोग कसा केला जातो, त्याद्वारे काय ॲनालिसिस केले जातं आणि त्याचं अर्थबोधन कसं केलं जातं. तर कॉमन द फायनान्शियल स्टेटमेंट आर दोज इन विच फिगर्स reported are converted into percentage to common base. As per the common size analysis into the between common size institutions. As per the common size analysis verify the economical soundness and competition. आर्थिक सुदृढता आणि स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी दोन समान इन्स्टिट्यूशनमध्ये काय साम्य आहे आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे हे पाहण्याच्यासाठी या टूलचा वापर केला जातो. याला कॉमन साईज ॲनालिसिस स्टेटमेंट टूल असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बॅलन्स शीट दिलं जातं. दोन संस्थेचं बॅलन्स शीट दिलं जातं. हिअर इन दिस problem give the assets of two institutions, Swasti Company Limited and second is the Chemeli Company Limited. See here, the assets are both institutions are given here. Closing stock are given 40,000, 50,000. Sundry debtors are given 45,000, 40,000. Bills receivable 55,000 and 50,000. Cash in hand 25,000 and 20,000. Cash at bank 85,000 and 90,000. Building also given here 5 lakhs and 6 lakhs given here. Furniture and other fixed assets are given 80,000 and 70,000. So that there is given the assets of both companies in the balance sheet of asset side. Now the second slip is given the balance sheet in liability side. The liabilities are both the companies are given here. Sundry creditors, bills payable, bank overdraft, outstanding expenses, shares capital, debentures. So these liabilities are the figures of liabilities are given here. 50,000, 65,000. At that there are various figures are given of the given liabilities items are here, and total also of both companies are given here of liability sides. Students, see here how to prepare the financial statement, common side statements here. Firstly, we have given the asset side for both companies, Swasti Company and Chemeli Company Limited. See here, the current assets are given for both companies are also the total of current asset. See here, 2,50,000. It's the current asset, and also total of Chemeli Company also the same total of the current assets are 2,50,000. Now here after then the buildings, furniture, etc. the total fixed assets, the total of fixed asset is for both companies are Swasti Company is 5,80,000 and for the Chemeli Company is rupees 6,70,000. या दोन कंपन्यांचे असेट दिलेले आहेत. त्यापैकी चलसंपत्तीचं एकूण टोटल आहे 2,50,000 स्वस्ती कंपनीचं आणि चमेली कंपनीचं सुद्धा 2,50,000. त्यानंतर टोटल फिक्स असेट ज्या एकूण स्थिर संपत्ती आहेत त्यांचं टोटल आहे 5,80,000 आणि 6,70,000. या दोन्ही कंपनीचे या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर टोटल असेट्स एकूण संपत्ती किती आहे 8,30,000 आणि चमेली कंपनीची आहे 9,20,000. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करायचं की कॉमन साईज स्टेटमेंट तयार करत असताना करंट असेट आणि फिक्स असेट आपण गृहीत धरलेलं आहे. एकूण टोटल असेट आहे 100%, दोन्हीचे 100% गृहीत धरले जाते आणि त्या प्रमाणामध्ये मग करंट असेट किती आहे आणि फिक्स असेट किती आहे. सुरुवातीला करंट असेट जर काढली
तर ती एकूण 30% आहे. म्हणजे कसं करायचं, 2,50,000 ही टोटल आहे करंट ॲसेटची, त्याला भागिले करायचं 8,30,000 आणि गुणिले 100 म्हणजे ही येते 30% एवढी येते. आणि ज्या अर्थी करंट ॲसेट 30% आलेलं आहे, त्या अर्थी फिक्स ॲसेट किती असणार आहे, 70%, म्हणजे दोन्ही मिळून 100%. आता विद्यार्थी मित्रांनो बघा इथं क्लोजिंग स्टॉक किती आहे, 40,000 आणि एकूण करंट ॲसेट किती आहे, 2,50,000. आता इथं काय करायचं, 40,000 भागिले 2,50,000 गुणिले 30% म्हणजे 4,80% एवढं येतं. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आहेत 45,000 भागिले 2,50,000 गुणिले 30 म्हणजे 5.40% एवढं आहे. बिल्स रिसिवेबल 55,000 भागिले 2,50,000 गुणिले 30 हे 30% आहे, तर त्याच्या 6.60% एवढं आहे. कॅश इन हँड 25,000 भागिले 2,50,000 गुणिले 30 म्हणजे 3% एवढं येतं. कॅश ॲट बँक 85,000 भागिले 2,50,000 गुणिले 30% म्हणजे 10.20% एवढं आहे. तर याप्रमाणे किंवा जर समजा हे शेवटचं जे कॅश इन बँकचं जर जास्त कमी जास्त आलं तर वरच्यांची बेरीज करायची आणि 30मधून जे मायनस केले तर 10.20% एवढं त्याची बेरीज येत असते. ओके. तसं चमेली कंपनीचं सुद्धा करायचं. 50,000 भागिले 2,50,000 गुणिले 27% म्हणजे 5.40% एवढं येतं. 40 भागिले 2,50,000 गुणिले 27 म्हणजे इथं किती येतं, 4.32. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, 2,50,000 भागिले 9,20,000 गुणिले 100 म्हणजे 27% आलेले करंट ॲसेट. आणि मग त्या ठिकाणी उरलेले किती आहेत, 73% हे 100पैकी आहेत. मग या ठिकाणी टक्केवारी काढत असताना करंट ॲसेटची टक्केवारी काढत असताना 50,000 एक आहे, तर बिल्स रिसिवेबल 50,000. 50,000 भागिले 2,50,000 गुणिले 27 म्हणजे 5.40% एवढं आहे. त्यानंतर कॅश इन हँड 20,000 भागिले 2,50,000 गुणिले 27 म्हणजे 2.16% एवढं येतं. आणि उर्वरित जी टक्केवारी आहे ती या दोन्हीमधला फरक म्हणजे 9.72 हे काय आहे, कॅश ॲट बँक याचं आलेलं आहे. त्याप्रमाणे फिक्स ॲसेटचं सुद्धा करायचं आहे. 5,00,000 भागिले 8,30,000 गुणिले 70 म्हणजे एवढं 60.34% एवढं आहे. फर्निचर वगैरे त्याची जी संपत्ती आहे फिक्स संपत्ती भागिले 80,000 भागिले 3,30,000 गुणिले 70 नाही करायची, तर दोन्हीमधला फरक म्हणजे 9.66% एवढा आहे. तसंच या ठिकाणी 6,00,000 भागिले 9,20,000 गुणिले 73 तर हे 47.61% येईल आणि दोन्हीमधला फरक म्हणजे 25.29% याचा फरक आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण ॲसेटचं असं कॉमन साईज ॲनालिसिस केलेलं आहे. त्यानंतर बघा लायबिलिटीचं त्याचप्रमाणे करायचं. याच्यामध्ये करंट लायबिलिटी किती आहेत, 1,70,000 आणि लाँग टर्म लायबिलिटी आहे 6,60,000 एकूण 8,30,000. तर याप्रमाणे चमेलीचे सुद्धा 9,20,000 टोटल आहे. त्याच्यामध्ये करंट लायबिलिटी आणि लाँग टर्म लायबिलिटी या दोन्हीचे आपण टोटल काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ही टक्केवारी काढत असताना बघा हे 5,00,000 सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत, 50,000. 50,000 भागिले 1,70,000 गुणिले 20% म्हणजे ते येईल 5.88%. 65,000 भागिले 170 गुणिले 20 म्हणजे 7.65%. 45 भागिले 1,70,000 गुणिले 20 म्हणजे 5.29% आणि उर्वरित जी असेल 1.18 याचा फरक असेल ती टक्केवारी आहे. त्याचप्रमाणे डिबेंचर, शेअर कॅपिटल आणि लाँग टर्म तर या शेअर्स कॅपिटल आणि डिबेंचर याचे टोटल केले तर 6,60,000. तर 6,60,000 भागिले 8,83,000 म्हणजे याची 80% एवढे येईल. तर याप्रमाणे या ठिकाणी आपण याची टक्केवारी काढलेली आहे. चमेली कंपनीचं सुद्धा तसं करायचं. 65,000 भागिले 1,80,000 गुणिले 20% म्हणजे 7.22%. 50,000 भागिले 1,80,000 गुणिले 20 म्हणजे 5.56. परत हे काय बँक ओव्हरड्राफ्टसुद्धा 50च आहे, पण त्याचं 5.56% एवढंच येईल. आणि याच्यामधला जो फरक असेल 1.66% हे कशाचं येईल, आउटस्टँडिंग एक्सपेन्शनचं येईल. याप्रमाणे लाँग टर्म लायबिलिटीचं सुद्धा काढायचं आहे.
बघा, शेअर कॅपिटल आणि डिबेंचर ह्या रकमा दिले 6 लाख आणि 1 लाख. तर या 6 लाखाला 9,20,000 भागायचं गुणिले 80 म्हणजे 52% येईल. 1 लाख भागिले 9,20,000. आता हे काढण्याची आवश्यकता नाही, बिकॉज ऑफ द डिफरन्स बिटवीन 52 अँड 80, 28% ऑफ द debentures. So as per this analysis we have seen and prepare the common size statement. For the analysis of common size means two different companies which are same working in the industrial area. So common two industries are analysis, their assets and liabilities are analysis. We have prepared the कॉमन साईज स्टेटमेंट हिअर. आपण कॉमन साईज स्टेटमेंट तयार केलेले. दोन समान काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काय फरक आहे, दोघांच्या संपत्तीमध्ये काय फरक आहे, किती पर्सेंटेज आहे संपत्ती, आणि फिक्स असेट आणि त्या ठिकाणी लाँग टर्म लायबिलिटी याच्यामध्ये काय फरक आहे वगैरे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे कॉमन साईज स्टेटमेंट तयार केल्याच्यानंतर आपल्याला इंटरप्रिटेशन करायचं, अर्थबोधन करायचं, त्याचं ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस म्हणजे काय, कॉमन साईज ॲनालिसिस स्टेटमेंट शो द पर्सेंटेज इज ऑफ ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल फिगर बिटवीन टू सेम वर्किंग कंपनीज. देन इंटरप्रिटेशन ऑफ डाटा, पर्सेंटेज ऑफ ए पर्टिक्युलर फिगर इंटू टू कंपनीज ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज इंडिकेट द व्ह्यू ऑफ बिझनेस. आपल्या व्यवसायाचा व्ह्यू कसा आहे, त्याची ओळख कशी आहे हे दाखवण्याच्यासाठी त्या ठिकाणी दोन कंपन्यांमध्ये त्याच्यामध्ये काय केलं जातं, कंपॅरेटिव्ह केलं जातं, त्याचं पर्सेंटेज काढलं जातं, असेटचं पर्सेंटेज आणि फिक्स असेट आणि फिक्स असेट आणि लाँग टर्म लायबिलिटी, त्याचबरोबर करंट असेट आणि करंट लायबिलिटी यांचं त्या कंपनीच्या अनुषंगाने दोन्हीमध्ये तुलना केली जाते आणि त्याचं पर्सेंटेज वगैरे काढलं जातं. पर्सेंटेज ऑफ करंट असेट इज 30% अँड ऑल्सो स्वस्तिक कंपनी इज मोर दॅन केमिली मीन्स हिअर 27%. वी हॅव सीन इन द slate here 30% and 27%, 70% and 73%. So these types of figures are indicate the percentage of the current asset and current liability of the two common companies. After then the interpretation of liability, percentage of liabilities, current liability 20% and also long term liability 80% for both companies are show here. The economical position of both companies of the liabilities are sound and equal. So we have seen and prepare the common size analysis statement for both companies. थँक्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलेलं आहे की आतापर्यंत दोन समान काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काय फरक आहे, दोन्हीच्या असेटमध्ये किती फरक आहे, दोन्हींच्या लायबिलिटीमध्ये किती फरक आहे, आणि मग फॉर एव्हर जास्तीत जास्त दिवस आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याच्यासाठी किंवा कायमचं टिकून राहण्यासाठी आपल्याला जास्तीचं काही जास्त करता येईल काय, या कंपनीमध्ये आपल्याला संपत्ती वाढवता येईल काय, उत्पादन करता येईल काय, लायबिलिटी वाढवता येईल काय, आणि आपलं फायनान्शियल पोझिशन्स अँड हेल्थ किती महत्त्वाचं आहे आणि किती साऊंड आहे हे पाहण्यासाठी हे कॉमन साईज स्टेटमेंट तयार केलं जातं असतं. आणि हीच इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस करून ही माहिती व्यवस्थापनाला पुरविली जाते आणि त्या संस्थेच्या व्यवस्थापनाकडून त्या ठिकाणी त्याच्यावर आधारित भविष्यासाठी निर्णय घेतले जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. काही जर शंका आली तर मला टेलिफोनवर कम्युनिकेट करा. मी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाची उकल करून मी त्या ठिकाणी देतो आणि पुन्हा तुम्हाला हा व्हिडिओ जर बघितला तर ते तुमच्या सहज पुन्हा पुन्हा लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि MCQ पॅटर्नच आता यापुढे तुमच्या परीक्षा होतील
म्हणून तुम्ही त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, अभ्यास करा आणि काही क्युरीज असतील, काही प्रॉब्लेम असतील तर मला नक्की विचारला. थांबूत आपण. धन्यवाद.